पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। वसई विरार नालासोपारामध्ये पावसामुळे नालासोपारा पूर्वच्या सखल भागामध्ये पाणी साचलं। दिवसभर पावसाची संततधार सुरू राहण्याची शक्यता। अमरावतीमध्ये सकाळपासून संततधार पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली। पुढील 2 दिवस अमरावतीमध्ये संततधार कायम राहणार, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेकडो एकर सोयाबीन पीक आणखीही पाण्याखालीच। पावसाने खरीप हंगाम गेला, आता रब्बीचा हंगाम जाण्याची शेतकऱ्यांना भीती। पंचनामे करून त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। नंदुरबारमध्ये पावसामुळे तोरणमाळला जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। केला पाणी ते तोरणमाळ दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली। जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला हटवण्याचं काम। विदर्भासह मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे भुसावळच्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। हातनूर धरणाच्या 16 दरवाजांमधून 55,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गोदावरी नदीमधील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। प्रशासनाकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। 2 तालुक्यामधील 175 गावांची सिंचनाची चिंता मिटली। गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलं। रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये कमरे इतकं पाणी। एका बोगद्यातून वाहतूक सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांना मनस्ताप।